कचरा डेपो हटवला पाहिजेत. आमच्यावर अन्याय झालाय. आम्हाला श्वास घ्यायचा अधिकार पण आमच्यावर हिरावून घेतला जात आहे. हा लवकर लवकर कचरा डेपो हल्ला पाहिजे. पाणी, बोरांचं पाणी, तलावाचं पाणी दूषित व्हायला लागलंय. आम्हाला जगणं मुश्किल झालेलं आहे चिरमुरीमध्ये. माझ्या बांधवांच्या वतीनं अशा पद्धतीने डेपोसाठी संघर्ष करत आहोत. कचरा प्रशासनानं आम्हाला अन्यायकर कचरा डेपो केलेला आहे. कारण ज्या वेळेला आमचं परमिशन पंचायत परमिशन असताना सुद्धा हा कचरा डेपो लादलेला आहे आणि आम्हाला आमच्या गावावर फार अन्याय केलेला आहे. तरी हा अन्याय दूर करावा असं मी विनंती करतो. गेली 20 वर्ष झाली बेळगावचा कचरा चिरमुरीच्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती ठेवलेला आहे आणि हा कचरा हटवण्यासाठी म्हणून ही मोर्चाची रॅली आज DC ऑफिसरांना निवेदन देण्यासाठी आलेली आहे. आणि हा काही करून हा कचऱ्याचा स्थगिती ताबडतोब देऊन चिरमुरीतल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती आहे. गावचा कचरा नको आहे, त्यांच्या गावचा कचरा बेळगावचा बेळगावलाच राहून दे. चिरमुरीला नको. आमच्या पोरा मुलाबाळांना आम्हाला फार त्रास व्हायलाय आणि नुसता पाण्यामध्ये खदूळ पाणी येऊन मुलं लई आजारी पडालेत आणि मोठी मोठी माणसं सुद्धा आजारानं आमच्या दवाखान्यामध्ये घ्यायला मला फार त्रास व्हायलाय. तुमचा कचरा तुमच्या गावामध्ये टाकून घ्यायसाठी आम्ही मोर्चागून आलेलो. गेली 32 वर्ष झाली आमच्या चिरमुरीमध्ये जन्म झालेला आहे. त्या 32 कारकिर्दीमध्ये 20 वर्ष मी कचरा डेपोमध्ये गेलेले आहेत. 2019 पासून 2026 पर्यंत 47 मुलांचं लग्न झालेले आहेत आणि 147 लोक बाकी आहेत त्या कचरा डेपोमुळे. जोपर्यंत कचरा डेपो थांबला पाहिजे. आमचा अन्याय व्हायलाय. आमचा एखादी शेतकरी पाणी पाजवायला गेलो उसामध्ये तो रात्री घरी आलेला नाही. उसाला पाणी पाजून उसाच्या रौंद्या आपली झोपत आहे. अशी आमची चिरमुरी परिस्थिती आहे. फिरायला त्रास व्हायला हो आणि सकाळचं व्यायामला गेल्यावर बी कुत्री पत्री आम्हाला त्रास करायला आणि तो कचरा आमच्या गावातला हटायला पाहिजे. आणि आम्हाला भरपूर त्रास व्हायलाय. आम्हाला श्वास भेटत नाही. आम्हाला खोकल्याचा त्रास असे सगळे इतर त्रास चालू झाले. आमच्या गावातला कचरा काय पण करून काढायला पाहिजे. आमच्या गावात कचरा डिपो येऊन 20 वर्ष झाली. आमची शेतीवाडी त्या कचरा डिपोला लागूनच आहे. त्यामुळे आम्हाला शेताला जाते वेळी काळ्या पाण्यातून जायला लागते आणि ते पाणी आमच्या पायाला लागलं. ते पायांना आम्हाला फुटवड लागायला लागले. आमचं शेतातलं पाणी आम्ही तेव्हा पित होतो पण आम्हाला ते शेतातलं पाणी प्यायचं म्हणजे आमच्या अंगाला काटा येतोय की त्या पाण्यामुळे आम्हाला संडास उलटी वगैरे असं बरेच आजार आम्हाला होत आहे. हात सगळे राहून दिला तू सांग. 2005 पासून हा कचरा डेपो आमच्या गावामध्ये ठेवलेला आहे. त्याच्यामुळे लहान मुलांना वयस्कर माणसांना भरपूर त्रास होतोय. घरी जरी जेवायची वेळ असेल तर त्या गार्बेजचा आणि ड्रेनेजचा इतका घाण वास येतोय की सगळ्यांना नकोसं झालेलं आहे. आणि माशामुळे तर भरपूर प्रदूषण आहे. त्याच्यामुळे हा कचरा डेपो सगळे प्रश्न मांडून झालेले आहेत. आता लास्ट पर्याय म्हणून एक DCंना निवेदन देणार आणि याच्यानंतर रस्त्यावर उतरण्याची वेळ कृपया प्रशासनानं माणसावर आणू नये ही आमची नम्र विनंती आहे सरकारला की याची लवकरात लवकर दखल देऊन ह्या कचऱ्याची विल्हेवाट कुठेतरी दुसरीकडे लावावी. धन्यवाद. आम्हाला कुत्री असतात. आम्हाला शेताकडे जाता वेळेने आम्हाला चावायला येतात. पावसामध्ये शेतामध्ये पावसात पाणी आज पडते अंगाला जाताना. आम्हाला वट कचरा नको आहे. आम्हाला कचऱ्यातलं दूषित पाणी सर्व नदी नाल्यांना मिसळून विहिरींना मिसळून ते पाणी शेती शिवारामध्ये जाऊन ते पिकांना वगैरे नुकसान होत आहे आणि याचा पाण्याचा आता परिणाम लोकांवरती पण होत आहे. एवढं मी प्रशासनाला एकच सांगू इच्छितो की लवकर हा कचरा डेपो हलवला पाहिजे. नाही तर याच्या पुढे मोठ्या जनांदोलन करून उपोषण हे अनेक गावातील पूर्ण प्रशासनानं लवकर दखल घेऊन लवकर बंद करावा एवढीच आमची चिरमुरी गावाची व आजूबाजूच्या परिसराची मागणी आहे. आज आपण DC ऑफिसवरती चिरमुरी गाव आणि त्या परिसरातील गावामधील लोकांनी मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे. याचं कारण गेली 20 वर्ष या चिरमुरी गावामध्ये त्या सिटी मधला कचरा त्या ठिकाणी येतोय आणि त्याच्यापासून आमच्या त्या ठिकाणी मुलाबाळांना गुरांना आणि शेतीला ते अपायकारक त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि हा मोर्चाच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की आमच्याशी जी खिलवाड तुम्ही करता आहात ती ताबडतोब थांबवावी आणि पुढचा जर मोर्चा आम्ही याच्यापेक्षा 10 पटीने मोठा काढून जर तुमच्याकडे इथं कार्य झालं नाही तर विधानसभेवरती सुद्धा मोर्चा घ्यायची आमची तयारी आम्ही ठेवलेली आहे. आज पिण्याच्या पाण्याची सुद्धा दुर्दशा झालेली आहे. आज नदीला हे पाणी जाते. पावसामध्ये जे पाणी येते आणि तेच मग
पंप हाऊस मधून लिफ्ट करून बेळगाव सिटीला सुद्धा तेच पाणी पावसाळ्यामध्ये पुरवतात. ह्याच्यासाठी सरकारने विचार करून ह्या भागातील जनतेला पासून मुक्त करावं आणि या भागातील जनतेचा जीवन मरणाचा जो प्रश्न तयार झालेला आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. ಬಂದ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದು ಪರ್ಯಾಯ ಜಾಗವನ್ನು ಹುಡುಕಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ನಾನು ಹೇಳಿದೆ. ಇದರ ಅರ್ಥ ಏನಂದ್ರೆ ನಾವು ಇದನ್ನ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ಇರೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಒಂದು 10 ಜನ ನನ್ನ ಜೊತೆ ನನ್ನ ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡ್ಬೇಕು, ಅದು ಪದ್ಧತಿ. ಈಗ ತಾವು ಏನ್ ಮಾತಾಡಿದಿರೋ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, अधिकारिಗಳಿಗೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. सभी को पता है आपको क्या चाहिए एंड इसका जो सोल्यूशन है उसके